नाव सांगा. मी योगेश तानाजी गोटुगडे, राहणार घेरडी या गावचा रहिवासी असून माझा रस्त्याचा प्रश्न आहे. जत मंगळवेढा रोड, त्या पुलाचं काम झाल्यामुळे रस्ता घराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे मी उपोषण करत आहे. तो रोड कोणाच्या अधिकारात येतो? त्या बांधकाम विभागाचा अधिकार, PWD. बरं. काय काय पाठपुरावा केला? काय केलं? आम्ही अगोदर निवेदन देऊन 6 महिने झाले सांगून सुद्धा त्यांनी रस्ता पर्यायी मार्ग दिला नाही. म्हणून आज उपोषणास बसलो आहे. त्यांचं म्हणणं काय आलं तक्रार दिल्यानंतर करतो साईडच्या शेतकऱ्याची एक अडचण आहे अशी तशी सांगून उत्तरं देऊन मला असेच उत्तरं दिलेले आहेत. किती दिवस झालं ही चर्चा चालू आहे तुमची? ही मी ब्रिज चालू करताना मी संबंधित साहेबांना सांगितलं होतं, तुम्ही रस्ता पर्यायी मार्ग द्या, तुम्ही तोडताय रस्ता तर पर्यायी मार्ग द्या. काय नाव त्या अधिकारी? त्यांचं मणिकांत सर आहेत, परत अजून पंकज काका आहेत, साहेब आहेत कॉन्ट्रॅक्टर. त्यांना सांगितलं होतं, त्यांनी म्हणले पर्यायी मार्ग देतो, अद्याप दिलेला नाही. काय कारण काय, का दिलं नाही? ते संबंधित शेतकरी अगोदर देतो बोलला त्यांना, त्यांनीच विचारलं होतं, परत तो शेतकरी बदलला नाही म्हणतोय. पण ते क्षेत्र नदीपात्रात येतं तरीसुद्धा तो शेतकरी करू देत नाही. कोणाच्या सांगण्यावरून करू देत नाही, हे चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला रस्ता भेटला पाहिजे. आता किती रस्ता तो किती वस्त्यांना मिळतो काय? नाही, आमच्या संबंधित 2च घर आहेत तिथं संबंधित. आम्ही स्वतः वैयक्तिक रस्ता केला होता, तेच आमचा तोडला गेला. अधिकाऱ्यांशी काय बोलण्यात आले? नाही, इथं परत अगोदर पत्र दिलं होतं, त्यांनी परत येऊन हे बघितलं नाही, काय नाही. मग डायरेक्ट आम्ही उपोषणाला बसलोय. मग एकाच शेतकऱ्याचं तुम्हाला अडू नको? हां, पण ते शेतकऱ्याचा विषयच येत नाही इथं मुळात. ते नदीपात्रात क्षेत्र आहे मुळात. तो शेतकरी मुद्दामून अडवणूक करतोय. त्यांनी काय तक्रार दिली का तुमच्याबद्दल? नाही, काय सुद्धा नाही. घेरडी या गावचा एका शेतकऱ्याच्या मुलाला या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर उपोषण करावं लागतं, कारण हेच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खरं तर हे जे टेंडर आहे, टेंडर घेणारी लोक, टेंडर सँक्शन करणारी अधिकारी, हे अधिकारी आणि टेंडरवाला हे एकमेकांच्या मध्ये आर्थिकदृष्ट्या संगनमत असल्यामुळं गोरगरिबाला न्याय मिळत नाही. आज गोरगरीब हा न्यायासाठी भांडत आहे, तडफडीत आहे. पण जे सक्षम अधिकारी आहेत हे त्यांना मत असं आहे की रोडच फक्त आमच्यातनं येतोय, त्या रोडच्या कडेचा भाग आमच्या भागामध्ये येत नाही, तुम्ही पूल करा, नाहीतर तुमच्या बेतानं बघा, अशी अधिकाऱ्याची भाषा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आल्यानंतर ते म्हणतात की तहसील ऑफिसमध्ये जावा, महसूलचा विषय आहे. या अधिकाऱ्यांना घेऊन तहसील ऑफिसमध्ये गेलो तर बाळूताई भागवत मॅडम म्हणतात की आमचा विषय नाही, PWD विभागाकडे हा विभाग आहे. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना जायचं कुठं? त्यांनी बिझनेस आणि धंदा करायचा का नाही? अगोदर हा दुष्काळ, त्याच्यात दूध डेऱ्यांची ही अवस्था, सगळा भेसळ, त्याच्यानंतर PWD विभागामध्ये भ्रष्टाचारात भेसळ, अधिकारी त्या टेंडरदाराला मॅनेज, टेंडरदार अधिकाऱ्यांना पैसा देऊन मॅनेज. म्हणजे ही सिस्टम चालली आहे कुठं? जत ते मंगळवेढा रस्ता आहे, हा मंगळवेढा रस्ता जो नादुरुस्त आहे, ज्याच्या कडनी जो काय कडेच्या पट्ट्या भरायच्या असतात, मुर्मीकरण केलेलं नाही, आणि ज्या ठिकाणी मुर्मीकरण करायला पाहिजे त्या ठिकाणी नाही केलेलं. जे काय ह्याचे पोल आहेत, डांब आहेत, ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रीट वतायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी क्रेशर वतायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी दगड आणि धोंडे मारून हे काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, खरं तर हे शासन जे 99 कोटीचा निधी हे अधिकाऱ्यांना आणि टेंडरदारांचं घर भरण्यासाठी देतं का, हा सामान्य जनतेचा सवाल आहे. आणि हा फक्त योगेश घुटुगडे याचा विषय नसून हे संपूर्ण सांगोला, जत आणि ह्या मंगळवेढ्यातल्या जवळच्या गावांचा विषय आहे. आपण आपले पैसे, आपल्या टॅक्समधील पैसे, लेकरा बाळांच्या बसून वाचवलेले पैसे टॅक्स देतो, परत अधिकारी ह्या शेतकऱ्यांना दमवत आहेत. ह्याच्यात ताबडतोब
या शासनानं नगरविकास खात्यानं बांधकाम विभागानं लक्ष दिलं पाहिजे. या जर बांधकाम विभागामध्ये नाही मिळाला, मी स्वतः RY घुटुगडे या मंत्रालयामध्ये जाईन, सुट्टी देणार नाही. कारण हे अधिकारी स्वतःला मालक समजतात. मी या विभागाचा मालक नाही. अरे अधिकाऱ्याला माझा सवाल आहे, तू एक पब्लिक सर्वंट आहे, कामगार आहे, मालक नाही आहे. जनतेला जशा तिथं सुविधा पाहिजेत तशा तुम्ही सुविधा देणं गरजेचं आहे. आज अर्ज केला होता त्या हो का, हा अर्ज केला आहे मंगळवेढा महामार्गावर रस्ता रोको येणं करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्याचबरोबर हे जे रस्ता व्यवस्थित करावा ही अर्ज तरीसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून योगेशला या ठिकाणी उपोषणासाठी बसावं लागलं. मग हे निकृष्ट दर्जाचे रस्ते कशासाठी? हे बोगस अधिकारी, बोगस टेंडर, म्हणजे भरती बोगस झाली होती का असं म्हणावं लागेल. त्यांना ट्रेनिंग दिलं नव्हतं का? जसा नीटचा पेपर बोगस होता, अधिकाऱ्यांचा सुद्धा पेपर बोगस होता असं म्हणावं लागेल. असा संशय आम्हाला यायला लागला आहे. त्यामुळं ह्या अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले, टेंडरवाल्यांना किती दिले, ह्याने किती माल निकृष्ट दर्जाचा टाकला, याची सगळ्याची CBI चौकशी लागल. सगळ्यांची जी काय वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं चौकशी लागल. आम्ही पोलीस स्टेशन आहे, API आहे, त्याचबरोबर मंत्रालयापर्यंतची या सगळ्या चौकशी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि योगेश घुटुगडे यांच्या घराकडे जाणारा दरवाजा 2 ते 3 दिवसामध्ये नाही निर्णय झाला तर आम्ही पुढील आमरण उपोषणाला तयार राहून मंत्रालयाच्या समोर मित्रांनो बसणार आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे मंगळवेढा आणि जतमध्ये झालेलं आहे. या रस्त्यावरती त्या रस्ता ज्या पद्धतीनं त्याचं गेज असायला पाहिजे होतं तशा प्रकारे झालेलं नाही. ही चौकशी काढून आणि जर समजा ह्या जर अधिकाऱ्यांनी जर बिलं काढली, पूर्ण रोडचं सर्वेक्षण झाल्याशिवाय, आणि सर्वेक्षण करताना अधिकारीच असतात, बाहेरचा तुकारामजी मुंडे साहेब यांच्यासारखा एखादा अधिकारी न भ्रष्ट झाल्यासारख्याला आणावा, ह्याची पूर्णपणे चौकशी व्हावी. अधिकाऱ्यांनी त्या टेंडरदाराची अजिबात बिलं काढू नये. पूर्णपणे या कडच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या पाहिजेत. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा नाही, चांगला आहे, तरच अधिकाऱ्यांना बिलं काढावी. अन्यथा अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही कारवाईला तयार राहावा.